29 मार्च 2026 वार सोमवार रोजी श्री कटेवा देवी गोशाळा वडकबाळ तालुका दक्षिण सोलापूर येथे ब्रह्म मुहूर्तावर खिलार जातीच्या गोमातेने 2 जुळ्या खोंडांना जन्म दिला आहे। गोशाळेतील प्रत्येक गायींना व खोंडांना नावाने ओळखले जाते। आज रोजी सरस्वती नावाच्या गोमातेने 2 जुळ्या खोंडांना जन्म दिला आहे। त्यांचे नाव नरेंद्र व देवेंद्र असे ठेवण्यात आले आहे, कारण गोमातेविषयी प्रेम असणारे गोभक्त देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रभाई फडणवीस यांचे ऐतिहासिक कार्य असून त्यांच्या कार्यपद्धतीमुळे आम्ही गोशाळेत गोमातेंना व्यवस्थित सांभाळ करीत आहोत, असे संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक सुश्री उमा बिराजदार यांनी सांगितले व त्यांच्या कार्याबद्दल प्रत्येक कृतज्ञता व्यक्त करून अखेरच्या श्वासापर्यंत त्यांच्याकडून गोमातेची सेवा घडो अशी प्रार्थना गोमातेच्या चरणी केली। सत्यविजय न्यूज मलैया स्वामी। श्री कटेवा देवी गोशाळा वडकबाळ तालुका दक्षिण सोलापूर येथे खिलार गाईच्या 2 नवजात खोंड दिसत आहेत। एकाच वेळी 2 खोंडांना जन्म दिलेला आहे। अतिशय आश्चर्यकारक घटना आज सोमवार रोजी घडलेला आहे। श्री मल्लिकार्जुन कृपेने दोन्ही खोंड सुखरूप आहेत। गाईचे पालनपोषण करणारे श्री सिद्धप्पा धोंडप्पा बिराजदार व सौ राजामती सिद्धप्पा बिराजदार व गोशाळेचे अध्यक्षा सुश्री उमा बिराजदार गाईला गोंजरताना दिसत आहेत। आज रोजी अतिशय उल्लेखनीय घटना घडलेली आहे। दोन्ही खोंडांचे नाव गोशाळेच्या अध्यक्षा सुश्री उमा बिराजदार यांनी जाहीर केले आहे की देवेंद्र आणि नरेंद्र ठेवले आहेत, कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गोप्रेमी कार्यपद्धतीमुळे गायींना आम्ही व्यवस्थित व्यवस्था करू शकत आहोत। एक ऐतिहासिक कार्य त्या दोघांकडून घडत आहेत, म्हणून त्या 2 खोंडाचे नाव नरेंद्र आणि देवेंद्र ठेवण्यात आले आहे, असे अध्यक्षांनी जाहीर केले आहे। जय गोमाता, जय राजमाता। सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।